चांगल्या पद्धतीने मतदान चाललंय। गेली 10 वर्ष स्थानीय स्वराज्य संस्थेच्या निवडणुका झाल्या नव्हत्या, त्या माध्यमातून 5 वर्षाच्या दृष्टिकोनातून प्रशासकीय राजवट चालू होता आणि मग नागरिकांच्या मध्ये जो दुवा असणारा जो लोकप्रतिनिधी आहे तो निवडण्याची त्यांची वेळ आलेली होती। त्या दृष्टिकोनातून मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी प्रतिसाद मतदारांचा मिळतो। आपण जर बघितलं तर ज्या प्रकारे पूर्वेला पश्चिमेला बिनविरोध निवडणुका झाल्या त्यामुळे नागरिक नाराज होते, मात्र ते यावेळेला भरभरून वोटिंगला पडले, याबद्दल काय सांगाल? नाही बघा, जे बिनविरोध झाले कसे झाले तो त्या परिस्थिती जो विषय आहे, परंतु नागरिक मतदारांना उतरणारच होते, कारण गेली 5 वर्ष प्रशासकीय राजवटीमध्ये लोक हे करत होती। म्हणजे प्राथमिक सुविधांसाठी त्यांचा जो लोकप्रतिनिधी जो पाठवतात महानगरपालिकेमध्ये ते लोकप्रतिनिधी नव्हते आणि त्या माध्यमातून छोट्या मोठ्या गोष्टी पायवाटा गटार या गोष्टी जर बजेटमध्ये तरतुदी व्हायला पाहिजे होत्या त्या होत नव्हत्या। प्रशासन आपल्या लेवलला करत होतं आणि मग छोट्या गोष्टी नागरिकांना वंचित राहावं लागत होतं। त्या दृष्टिकोनातून हा मतदान होतं असं मला वाटतं। सभापतींच्या निवडणुकीमध्ये तुम्ही विकास पात्रांना मागच्या टायमाला मदत केली होती, आता ही जोडी पुन्हा पालिकेत दिसेल का? आता एकदम पॅनल मध्ये आहोत, मनाने आम्ही काम करू आणि या पॅनलचा विकास मात्र आपल्या पद्धतीने हँडल करणारच आहेत। त्याच्या जोडीला प्रकाश आलेला आहे, त्या दृष्टिकोनातून या पॅनलचा विकास सर्वात जोरात होईल।